फायनली आज ही भाजी मी क्रॅक केली. म्हणजे काय आनंद झाला एवढा. पुढं तुम्हाला बघायला मिळाली काय एवढा मस्त झालं. ह्या माझ्याकडे ना थोड्या भाज्या होत्या सगळ्या आणि एक भाजी केली तर ती आम्हाला पुरणार नाही. मग चला म्हटलं मिक्स व्हेज करूया मस्तपैकी. आणि सगळ्या भाज्यांचा टेस्ट पण वेगवेगळा असतोय आणि मग बनवलं तरी त्यांची एक वेगळीच अस्सल चव अशी बनते. मग त्यासाठी मी काय केलं, एक माझी सोपी आणि मस्तपैकी ट्रिक आहे, तुम्ही ती नक्की जाऊन हे करून बघा व्यवस्थित. छान पण होते. मी काय केलं, पहिली पाणी गरम केलं, थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि थोडी उकळी आली की ना हे सगळे मी बनवून ठेवल्या होत्या ना बीजी, ह्या सगळ्या कट करून ठेवल्या होत्या त्या मी त्याच्यामध्ये घातल्या. म्हणजे 2 मिनटं शिजवून घेतला ना तर भाजीमध्ये परतायची जास्त करत लागणार नाही. नंतर काय केलं, खोबरं होतं, खोबरं घेतलं, थोडे सुके मसाले घेतले आणि तुम्ही नक्की त्याच्यात बडेसूप आहे ना तो थोडासा घालून बघा. एक वेगळी तशी चव येते, तुम्हाला पण ती जाणवेल खाताना. आणि मग ते सगळं वाटण मी भाजून घेतलं होतं, थोडं टॅमॅटो आणि कांदे भाजून घेतलं आणि हे खोबरं कट करून घेतलं आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं. मग फोडणीचा तडका द्यायला सुरुवात केली. फोडणी ठेवली, तेल घातलं, थोडंसं कढीपत्ता घातला आणि मग कांदा टॅमॅटो परत घातला, बारीक असा करून घेतला. एकदम छान तो गोल्डन ब्राऊन येईपर्यंत तुम्ही कांद्या भाजला ना तर एकदम मस्तच त्याची सुगंध पण येतो आहे आणि टेस्ट पण होतो आणि कलरच चेंज होतो पूर्ण भाजीचा. नंतर मी थोडं लाल तिखट घातलं, हळद घातलं आणि मीठ थोडं सांभाळून घालायचं, कारण काय आहे पहिली थोडं आम्ही मीठ घातलेलं असतं. मग त्याच्यामुळे नंतर मी आणखी थोडंसं मीठ पण घातलं आणि थोडा मस्तपैकी असा भाजून बघा, कलर बघा तुम्ही कसा चेंज झाला ना. मग परत थोडंसं आणि मी त्याला 2 मिनटं परतून घेतलं आणि मग छान अशी भाजी झाली. मग नंतर त्याच्यामध्ये सगळ्या अशा त्या शिजून ठेवलेल्या आहे बघा व्हेज, बघितलं ना त्या व्हेजीत सगळ्या एकदम सॉफ्ट होतात. आणि जर ह्याच्यामध्ये आम्ही शिजवायला गेलो तर खूप टाईम लागतो आहे आणि दोन्हीकडे पण कामं होतात ना आमची. मग इकडं भाजी पण बनवायची होते, इकडं मसाला पण तयारी होते. मग मसाला थोडा शिजला की इकडं आणि त्याच्यात एक छोटीशी ट्रिक घातली. हा स्वीटकॉर्न असते आपल्याकडे, स्वीटकॉर्नचं स्वीटकॉर्नचं काय म्हणतात त्याला, स्वीटकॉर्नचं पीठ असते ना ते एक चमचावर त्याच्यामध्ये घालायचं. त्याची तरी टेस्ट एक वेगळीच असते. आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे तेवढी कोथिंबीर घालायची छानपैकी आणि मग खाण्यासाठी तयार. ही आम्ही भाकरीबरोबर खाल्ली, तुम्ही काचेबरोबर खाऊ शकता. भाकरी, चपाती, पुरी आणि त्याच्याबरोबर कांदा आणि एक लिंबू थोडासा असलं की त्याच्यावर अति उत्तम. मग मी तुम्हाला टेस्ट करायसाठी लिंबू त्याच्यावर थोडा पिळा, भाकरी घेतली आणि टेस्ट करून मी बघितलं, मस्तच आणि छान लागली खायला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथेच मी एंड करते. आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय बाय.